नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपल्याला आज या ठिकाणी मुख्य परीक्षेला असणारं आयसीटी म्हणजे काय, कॉम्प्युटर हे टॉपिक पाहायचंय. बऱ्याच जणांना हे आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयसीटी आणि त्यालाच इज इक्वल टू कॉम्प्युटर हे खूप जास्त अवघड वाटतं, सोपं वाटतं का काय, हे लेक्चर संपल्यावरती तुम्ही स्वतः सांगताल. पण त्याची भीती का आहे तर ते टर्म अवघड येतं, वेगळं आहे, किंवा ते आपल्या भाषेत आपल्याला कधी आपण शिकलेलो नाही, किंवा आपला कॉम्प्युटरचा बऱ्याचदा संबंध येत नाही. अजून सुद्धा बहुतेक मुलं आपला फॉर्म भरताना सुद्धा स्वतः भरत नाहीत, सायबर कॅफेमध्ये जातात आणि तूच कर मी तुला काय असतील ते पैसे देतो. म्हणजे जोपर्यंत आपण डे टू डे लाईफमध्ये ते जास्त हाताळत नाही, मोबाईल जेवढा हाताळतो तेवढा आपण कॉम्प्युटर सीपीयू ह्या गोष्टी पाहत नाही किंवा ऐकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी अवघड वाटतात. आपला पॉइंट ऑफ व्ह्यू काय, एक्झाम क्रॅक करायची. आता माझं स्वतःचं बीई कम्प्युटर आहे, त्यामुळे मला माहिती आहे की कॉम्प्युटरचा सिलेबस हा काही असा आवाक्यात नाहीये की एकदम छोटासा, किंवा आपण काय शिकवावं किती शिकवावं याच्यावरती खूप जास्त विचार केल्यावरती एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की जर कॉम्प्युटर शिकवायला लागलं तर 4 वर्ष आम्हाला कमीत कमी 8 सेमिस्टरला जेवढे काही पुस्तकं होते ते जर मांडले तर पूर्ण खोली भरून जाईल, किंवा तुम्हाला पण माहिती आहे सगळं जग त्याच्यावरती चाललंय. मग ते सगळं तुम्हाला शिकवायचंय का, तर नाही. प्रॉब्लेम तिथूनच सुरू होतो. कुठलं तरी मार्केटमधलं तुम्ही पुस्तक आणलं किंवा तुम्ही कुठल्या नोट्स वाचल्या तर तुम्ही हे पहा त्याच्यामध्ये की याचा पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झाम ओरिएंटेड आहे का नाही, तरच ते पुस्तक करणं किंवा त्या नोट्स करणं गरजेचं आहे. मग हे मी तुम्हाला एवढं सांगतोय की आयसीटी म्हणजे कॉम्प्युटर आपल्याला जे शिकायचंय त्याचा सिलेबस मला ठरवायचा आहे. तो काय आयोगाने आपल्याला मेन्शन करून दिलेला नाहीये की याच्यामध्ये एवढंच येईल तेवढंच येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंबाईन गट ब आणि क च्या मुख्यला 3 ते 4 प्रश्न याच्यावरती विचारले जात आहेत. मग आपल्याला ते फोकस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पाहायला गेलं तर माझ्याकडे काय, माझ्याकडे ह्या 4च गोष्टी आहेत. एक गट ब मुख्य 2023, गट क मुख्य 2023, गट ब मुख्य 2024 आणि गट क मुख्य 2024. आणि जे काही आयोगाचे मागं कधी आलेले असतील ते PSI ला मागं मेन्सला होतं त्यावेळेसचं मुख्यला असणारं काही कॉम्प्युटरचा पार्ट. मग हे 4 पेपर जर मी पाहिले तर मला याच्यामध्ये किती प्रश्न सापडले, 3, 6, 9, 12 आणि ह्या वर्षी 4 विचारले होते. म्हणजे टोटल माझ्याकडे आहेत 13 प्रश्न. किती प्रश्न येतं, 13 प्रश्न येतं. आणि ह्या 13 प्रश्नाच्या अनुषंगाने मला जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला काय करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल, जे की मी प्रॉपर केलेलं आहे. तुम्हाला त्याची करायची गरज नाही. म्हणून मी काय सांगतो तुम्हाला प्रत्येक वेळेस की विश्वास ठेवा आणि फक्त बॅचमध्ये दिलेलंच मटेरियल करा. बऱ्याच जणांना वाटतं की कमी डेटा आहे का, एवढं सफिशियंट आहे का, तर ते तुम्हाला आता लक्षात येईल की प्रश्न कसा आणि कुठे येतोय. मग याच्या बाहेर जाऊन जर शिकवायचं ठरवलं तर कितीही शिकवत गेलो तरी कंटिन्युअस, मी म्हटलं ना तुम्हाला भरपूर सारे पुस्तकं येतं, तेवढा डेटा तुम्हाला मी सांगणं किंवा तो तुमच्या लक्षात राहणं, तो समजून घेणं आणि त्याची रिक्वायरमेंट एक्झामची 8 प्रश्नांची त्याच्यासाठी मोठं बुक तुम्हाला देणं काही योग्य नाही. मग आता हा जर आपण ॲनालिसिसचा पार्ट पाहिला तर याच्यावरती जर प्रॉपर ॲनालिसिस जर पाहिलं कशा प्रकारे होतंय तर एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, 2023चे आणि 24चे 4 पेपर म्हणजे 2-2 पेपर जे आहेत आपल्याकडं. तर एक प्रश्न विचारलाय पहा प्रोग्रामिंग लँग्वेज वरती, जो जावावरती प्रश्न विचारलाय. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर आपल्या मराठी भाषा असते, हिंदी भाषा असते, इंग्रजी भाषा असते. आपल्याला 3 भाषाविषयी आपल्याला बऱ्यापैकी कुठल्याही परीक्षेला असतात. तर मग ही जी भाषा आहे तशी एखादा कोड डिझाईन करताना, म्हणजे आपण, तुम्हाला माहिती आहे मी जे बोलतोय ते जर कॉम्प्युटरला ऐकायचंय तर कॉम्प्युटर माझं बोलणं ऐकल का, नाही. त्याला त्याचं कोड फॉर्मॅटमध्ये लागेल त्याला. मग तो कोड जनरेट करण्यासाठी काहीतरी त्याची भाषा ठरलेली आहे. त्या भाषा कुठल्या आहेत, मग C++, जावा, ह्या ज्या भाषा आहेत या भाषा म्हणला काय म्हटलं जातं, प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यावरती एक प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्याला यावेळेस काय करावं लागेल, प्रोग्रामिंग लँग्वेज हा प्रॉपर टॉपिक व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला आपलं जसं लेक्चर पुढे जाईल आयसीटीचे ॲटलिस्ट 5 चॅप्टर व्हायला पाहिजेत आपले, म्हणजे 5 पार्टचे व्हिडिओ व्हायला पाहिजेत, कारण त्या प्रमाणामध्ये त्याचा डेटा देणं गरजेचं आहे. म्हणजे इथं आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज करावं लागेल. दुसरं काय, क्लाउड कॉम्प्युटिंग. क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये काय, क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय, तुम्ही असं समजा की प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन घेणं शक्य होत नाही. दुकानात तुम्ही डायरेक्ट होलसेलर, किंवा तुम्हाला जर समजा साखर घ्यायची मग तुम्ही कारखान्यावरती जाता का, नाही जात. आपण किराणा दुकानात जातो, किराणा दुकान होलसेलवाल्याकडे जातो. अशा प्रकारे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. त्याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये जे सर्व्हिसेस आहेत त्याचे टाइप्स येतात वेगवेगळे, की त्याचं ग्रीड कॉम्प्युटिंग असेल किंवा वितरण कसं होतं. तर ते क्लाउड स्टोरेज असतं, त्या स्टोरेज मधून डेटा विकत घेतो, कसा घेतो, काय घेतो, ते सगळं त्या क्लाउड कॉम्प्युटिंग शिकण्याच्या वेळेस आपण शिकणार आहोत. इथं थोडक्यात समजावून घ्या. समजा एखादा मोठा जमीनदार असतो आणि त्या जमीनदाराकडे अशी 500 एकर जमीन आहे. आपण इतिहासात पाहिलंय की त्याच्याकडे एवढं मोठं लँड आहे. मग तो काय करतो,
खाली मोलमजुरी करणाऱ्यांना वाट्यानं तुला ही 2 एकर, तुला ही 2 एकर जमीन अशी वाटून काय करतो, देत असतो. बरोबर. मग सेम तसंच क्लाउड स्टोरेज गुगलचं जे आहे, समजा गुगलचं क्लाउड स्टोरेज, तर ते भलं मोठं आहे. त्यांच्याकडे तेवढा सर्व्हर आहेत मोठे मोठे, आणि त्यांच्याकडे समजा तो 100 GB डेटा आहे, एवढा नसतो, खूप जास्त असतो. आपण एक्झाम्पल म्हणून पाहू, त्यांच्याकडे 100 GBचं त्यांनी एक मोठं पुस्तक तयार केलेलं आहे. आपण पुस्तकाच्या भाषेत लक्षात घेऊ, एक पुस्तक केलेलं आहे. आता तुम्हाला एखाद्याला, आता मी वेबसाईट डेव्हलपर आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगतो. मी वेबसाईट डेव्हलपर आहे, मला वेबसाईट बनवायची आता तुमच्यासाठी, तुमच्या एखाद्या MPSCची वेबसाईट बनवायची. मग MPSCचा डेटा किती आहे याच्या एक लॉजिक लावून, म्हणजे आता साध्या हॉटेलची बनवायची तर छोटा डेटा लागेल, पण MPSCची बनवायची तर मला मोठा डेटा लागेल. मग मला समजा माझी वेबसाईट बनवण्यासाठी 5 GB डेटा लागत असेल, किती, 5 GB डेटा लागत असेल, तर मी तो मग गुगलच्या क्लाउड स्टोरेज वरून काय करू शकतो, 2 ऑप्शन आहेत मला. एक तर एक स्वतःचा सर्व्हर विकत घेऊ शकतो 5, 10, 20 GBचा, किंवा यांच्या सर्व्हर मधून फक्त 5 GB डेटा रेंटने घेऊ शकतो. म्हणजे मला टेम्पररी द्या, मी तुम्हाला त्याचे काय 2000 रुपये असतील तेवढे देतो, आणि त्याचा तेवढाच डेटा वापरायला तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्या मोठ्या पुस्तकातलं एक पेज फाडून आपल्याला दिलं, तर आपण त्याच्यामध्ये आपली वेबसाईट बनवू शकतो. हे काय, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. मग क्लाउड कॉम्प्युटिंग सर्व्हिसेस देतं, काय देतं, IaaS, PaaS आणि SaaS, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तो प्रश्न कुठं विचारलाय पहा, त्याच्या पुढच्या वर्षी क्लाउड सर्व्हिसेस मधला हा त्याचा सब पार्ट विचारलाय, म्हणजे रिपीट प्रश्न विचारला गेलेला आहे. परत हाच प्रश्न कुठं विचारला गेलेला आहे, मोबाईल कॉम्प्युटिंगशी रिलेटेड असणारा, म्हणजे त्याच्याच आजूबाजूचा एरिया तिथं कव्हर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर या 8 प्रश्नांमध्ये 3 ते 4 प्रश्न रिपिटेशन कळले तर समजून जा की हा महत्वाचा टॉपिक आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कशावरती विचारला, सायबर अटॅक्स वरती. म्हणजे सायबर स्टॉकिंग असेल, फिशिंग असेल, त्यानंतर स्पूफिंग असेल, असे वेगवेगळे सायबरचे अटॅक येतं, आणि ते अटॅक वेगवेगळ्या माध्यमातून आता रोज आपण पेपरला किंवा न्यूजमध्ये वाचत असतो. मग ते अटॅक शिकणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती एक प्रश्न कंपल्सरी विचारला जातोय. त्यानंतर पुढचा प्रश्न काय, बेसिक कम्प्युटरची दुय्यम मेमरी किंवा सेकंडरी मेमरी म्हणजे काय, याच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे मागच्या वर्षी. म्हणजे काय की आपला जो कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे रचना, जे आपण पहिल्या स्लाइड मध्येच आपण रचनेपासूनच सुरुवात करणार आहे आपल्या लेक्चरला, त्या रचनेमध्ये जे काही विचारणार आहेत किंवा जे काही आपण शिकणार आहोत त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे, की त्याच्यामध्ये असणारी मेमरी बद्दलचा हा प्रश्न आहे. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे परत तोच प्रश्न आला, रचनेसंबंधीचा प्रश्न आला, की रचनेमध्ये काय काय येतं, एक बाजूने इनपुट करतो, मध्ये CPU काम करतो, प्रोसेस करतो, पुढं आउटपुट देतो. काम करताना तो डेटावरती करतो, डेटा कशामध्ये असतो, स्टोरेजमध्ये असतो. ते आपण एकदम व्यवस्थित लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पुढचा प्रश्न काय, डेटा कम्युनिकेशन. जसं आपल्याला माहिती आहे डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स वगैरे, म्हणजे मोबाईल आहे त्याच्यावरती आपण बोलू पण शकतो, ऐकू पण शकतो. फुल डुप्लेक्स. वॉकी टॉकी आहे, एकाच टायमाला इकडून बोलू शकतो किंवा ऐकू शकतो. किंवा रेडिओ, फक्त ऐकू शकतो आपण. रेडिओमध्ये आपण बोलून सांगतो का, ए थांबा आता आकाशवाणी तू बातम्या सांग, आता गाणं बंद कर, आपण सांगू शकतो का, नाही. ते फक्त वाजवायचं काम करतं, आपण फक्त ऐकायचं काम करतो. त्यानंतर वेबसाईटचा प्रश्न, जसं तुम्हाला सांगितलं, इथं ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट बनवायला घेतो तर मग त्याचा होस्ट काय असतो, गेस्ट काय असतो, किंवा त्याला कसा डेटा वापरायचा, कुठल्या कुठल्या लँग्वेजेस आहेत डिझाईन करण्यासाठी वेबसाईट, HTML असेल, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज असेल, वेगवेगळ्या, त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आणि पुढचं काय, बेसिक प्रश्न, की मॉनिटर कसा मोजला जातो. टीव्ही वगैरे आपण सांगतो ना, 52 इंची, 54 इंची, 55 इंची, 58 इंची, 32 इंची, ते कसं सांगतो. अशी जर स्क्रीन असेल तुमची कशाची पण, तर ती आडवी किंवा उभी मोजतो का, नाही, तर तिचा असा कर्ण आकारात मोजतो, आणि तशा प्रकारे त्याचं मेजरमेंट सांगतो. हा कॉमन सेन्सचा बेसिक प्रश्न होता. URL आणि वेबसाईट वरती एक प्रश्न विचारलाय, की वेबसाईटचा URL काय असतो. म्हणजे परत हा टॉपिक इथं रिपीट झालाय. म्हणजे जर तुम्ही हे अनालिसिस पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली. आणि अजून एक लास्टचा प्रश्न आहे, की OSI मॉडेलवरती एक प्रश्न, हा थोडासा डीप मध्ये जाऊन प्रश्न विचारला, पण मागच्या वेळेसच्या बॅचेसचं मी रील खूप वेळा टाकलंय, तोंड ओरडून सांगितलं होतं मी, OSI मॉडेल आम्हाला 4ही वर्षात महत्वाचं होतं, आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्या नोट्समध्ये याच्या ज्या 7 लेअर आहेत, ऍप्लिकेशन लेअर, त्याला मी ट्रिक्स पण सांगितली ॲपस्टँड म्हणून, आणि त्याची जी सेशन लेअर आहे त्याच्यासमोर मी एकच सेंटेन्स सांगितलं, की हे काय करतं तर क्वांटम करून तुम्हाला छोट्या फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतं. जशीच्या तशी लाईन
मागच्या वर्षीच्या पेपरला पर्यायामध्ये विचारलेली आहे, पाहू शकता. मी रील पण बनवलंय. आधी मी सांगितलं होतं फक्त रिव्हिजन बॅच मध्ये OSI मॉडेलवरती प्रश्न येईल आणि तो नशिबाने आला. मी म्हणत नाही की मला वाटलं मी टाकायला लावला किंवा काय, पण कोइन्सिडेंटली आला, पण आला. पण त्याच्या मागे थोडंसं काहीतरी असं अनालिसिस जर केलेलं असेल तर 100% तुम्हाला ICT म्हणजे कॉम्प्युटरचे प्रश्न टॅकल होतील आणि ते आपल्याला करायचे. आपल्याला आता एक 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 टॉपिक काय करायचा आहे, बेसिक टू ॲडव्हान्स व्यवस्थित शिकायचं आहे. कामापेक्षा जास्त काहीच करायचं नाहीये आणि कामापेक्षा कमी सुद्धा काही करायचं नाहीये. लक्षात आलंय तुमच्या? मग आता हे आता पुढं मग तुम्ही म्हणताल सर हे एवढं कशाच्या बेसिसवरती केलंय? हे 4 वर्षाचे पेपर याच्या संदर्भात भेटलेले मला 13 क्वेश्चन. किती क्वेश्चन भेटले मला? 13. 3 3 6 3 9 आणि 12. मग एक कसा एकदा 4 प्रश्न विचारले होते तेवढे प्रश्न मला भेटले आणि ते सर्वच्या सर्व प्रश्न मी काय केले तुमच्या समोर मांडलेत. म्हणजे हा जावाचा प्रश्न असेल, पुढचे प्रश्न. आता जसा प्रश्न येईल जो टॉपिक आपण शिकू त्या टॉपिकच्या बाजूला लगेच मी तो प्रश्न, आता मोबाईल कॉम्प्युटिंग असेल किंवा मेल सर्व्हर असेल, ज्या वेळेस पण तो टॉपिक शिकवल त्याच्यासोबत लगेच मी तो प्रश्न व्यवस्थित एक्सप्लेन करेल. म्हणजे तुम्हाला परत त्याच्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. पहा, कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सेकंडरी मेमरी कशाचा प्रश्न आहे? हा रचनेसंबंध आहे. कॉम्प्युटरची जी रचना आहे ती संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते काम करायचंय. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं आताच. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यात IaaS, PaaS आणि SaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, त्याच्या मॉडेलवरती हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते इनपुट आउटपुट डिव्हाइस म्हणजे कशाचा संबंधी प्रश्न आहे? हा रचनेसंबंधी प्रश्न आहे. आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतो, या प्रश्नावरून आठवलं म्हणून, मी शिकवलेलं किंवा माझ्या नोट्स मधलं ॲज इट इज जसंच्या तसं पेपरला जरी आलं नाही, पण जर तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतला असेल तर 100 नाही 200% तुम्ही तो प्रश्न वाचला, त्याचे 4 पर्याय वाचले तर तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर मारता येतच. त्याचं हे उदाहरण आहे. हा टॉपिक शिकवताना मी तुम्हाला आजच लगेच हे सांगून देईल की कशा प्रकारे तुम्हाला सोडवता येईल. त्याच्यामुळं ह्या भ्रमात नाही राहायचं. म्हणजे आता याच्यावरून सांगतो तुम्हाला की बऱ्याच जणांना असं वाटतं की एखादं समजा मी शिकवताना काहीतरी सांगितलं तर ती झाली पॅसिव्ह लर्निंग म्हणजे जसंच्या तसं, आणि ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे तुमच्या मनानुसार आणि विचारलेल्या प्रश्नानुसार त्याच्यामध्ये बदल करावे तुम्हाला लागतात. कसे ते मी तुम्हाला सांगून देईल प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस. पहा, आत्ताच सांगितलं मॉनिटर आणि व्हिडिओ डिस्प्लेचा युनिट आकार स्क्रीनच्या डॅश डॅश लांबीमध्ये मोजला जातो. द साइज ऑफ मॉनिटर और व्हिडिओ डिस्प्ले युनिट इज मेजर्ड इन डॅश डॅश. म्हणजे आपला मोबाईल सुद्धा आपण म्हणतो ना की किती इंच काय, किंवा डिस्प्ले मॉनिटर लॅपटॉपचा किंवा कॉम्प्युटरचा, तर तो असा तिरकस आकारामध्येच सांगितला जातो की हा 32 इंची आहे, असा किंवा असा नसतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 कर्ण. हा सुद्धा मग एक कॉमन सेन्स प्लस रचनेमधून आलेला प्रश्न आहे. URL चा प्रश्न, OSI मॉडेल. आणि अशा प्रकारे आता आपण काय करणार आहोत, आपल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पण परत एकदा लक्षात आलंय तुमच्या, काय सांगितलं? प्रॉपर सगळं जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला बॅच मधून येऊ, अगर नाही येऊ नोट्स मधून येणार तर आहेच. असं काही होणार नाही की ते सिलेबस एकदम बाहेरून कुठून टाकणार येतं. येणार तर 100% याच्यातूनच प्रश्न आहे. पण महत्वाची गोष्ट काय की जरी एखादा प्रश्न याच्या बाहेर गेला तरी तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. 3 ते 4 प्रश्न याला विचारले जात आहेत. चला, सगळ्यात मग महत्वाची काय आहे, आता आपण थोडंसं बेसिक समजावून घेऊ. कॉम्प्युटरचा मुलांना जो जास्त फोबिया जो पकडला की भीती जी आहे ती काय आहे, तर काहीच माहिती नाहीये म्हणून प्रॉब्लेम आहे. तर आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर सगळ्यांनी बघितलाय. सगळ्यांनी म्हणजे तिथे मी 99% म्हणू शकत नाही, 100% मुला मुलींनी काय केलेलं आहे, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल सगळं बघितलेलं आहे. फक्त आता त्याच्यात आपल्याला थोडंसं ते समजावून घ्यायचंय आणि शिकून घ्यायचंय. ही जी रचना आहे ह्या रचनेवरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. 2 प्रश्न नॉर्मल रचनेवरती आणि एक तो मॉनिटरचा डिस्प्लेवाला कसा इंची. मग 3 प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुम्हाला रचना तर व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. रचना काय सांगते? रचना कुठलाही कॉम्प्युटर असेल तर एका बाजूने आपण काय करतो, इनपुट देतो. बरोबर, इनपुट कशाच्या माध्यमातून देतो? कीपॅड असतं, त्याच्यावरती आपण काहीतरी टाईप करतो. समजा हा मोबाईल आहे. ह्या मोबाईलला मला समजा काहीतरी टाईप करायचंय. मोबाईलवरून लक्षात येणार नाही तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला मी डायरेक्ट लॅपटॉपच दाखवतो. काळजी करू नका, मी सगळे डिव्हाइस आज तुम्हाला दाखवण्यासाठी होते आपल्याकडे तर मी सोबतच ठेवलेत. आता पहा, हा लॅपटॉप आहे. आता पहा, याचं इनपुट म्हणजे खालच्या बाजूला हे जे कीपॅड आहे, ह्या कीपॅड वरती आपण काहीतरी टाईप केलं, इनपुट दिलं.
बरोबर. आउटपुट म्हणजे काय, आपल्या स्क्रीनवरती काहीतरी फ्लॅश होईल. आता पहा, मी काहीतरी बटन दाबलं, लगेच काय झालं, पुढं काहीतरी डिस्प्ले झालं. म्हणजे इनपुट दिलं, आउटपुट दिसलं, इनपुट दिलं, आउटपुट दिसलं. आता मध्ये काहीतरी प्रोसेस झाली ना, म्हणजे हे जे मी इनपुट दिलं त्याच्यातून जे आउटपुट दिसलं याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस झाली. काय प्रोसेस झाली, मग ती कुठं झाली, मग याच्या पाठीमागं काय आहे का, नाही, याच्यात फक्त डिस्प्लेची स्क्रीन असते. आपला जो लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या मधला फरक जर पाहिला तर कॉम्प्युटरच्या बाजूला एक सीपीयू असतो, मोठा डब्बा ठेवलेला असतो, आणि तो सीपीयू या लॅपटॉपमध्ये आतल्या बाजूला फिट केलेला आहे. याच्यामध्ये कुठे, याच्यामध्ये खालच्या बाजूला फिट केलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इकडून इनपुट दिलं, इकडे आउटपुट झालं, कीपॅड वरती काहीतरी दाबलं, डिस्प्ले काहीतरी वरती समोर तुम्हाला दिसलं. याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू, ज्याला कॉम्प्युटरचा मेंदू असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस झाली, काहीतरी प्रोसेस झाली, माहित नाही काय झाली, कशी झाली, त्याच्यात आपल्याला एवढं डीप मध्ये जायचं नाही. पण इथं काहीतरी प्रोसेस घडली. आणि ती प्रोसेस कशाच्या बेसिसवरती घडली, प्रोसेस अशी मनानेच घडेल का, नाही. त्याच्यासाठी त्याने कॉम्प्युटरमध्ये स्टोअर असलेल्या स्टोरेज मधून काहीतरी डेटा वापरला. जो काय XYZ त्याला डेटा वापरायचा आहे तो वापरला त्याने. मग त्याच्यात प्रोग्राम असेल सेट केलेला, काय असेल काय नसेल ते वापरलं. जसं आपण नॉर्मल उदाहरण पहा, तुम्हाला इनपुट द्यायचंय अभ्यासाचं, बरोबर, आपल्या अभ्यासाशीच रिलेटेड करा. इनपुट म्हणजे तुम्ही रोज जे 10-12 तास अभ्यास करताय तो अभ्यास. आउटपुट म्हणजे तुम्हाला मिळणारा तुमचा रिझल्ट, बरोबर. त्याच्यामध्ये प्रोसेस काय करतंय, मग तुमचं हे आपलं करत असलेले तुम्ही कोचिंग, टेस्ट सिरीज किंवा अजून ऍक्टिव्हिटी काही, आणि याच्यासाठी काय वापरताय तुम्ही, डेटा म्हणजे कंटेंट वापरताय वेगवेगळ्या. आणि तो कुठं ठेवलेला आहे कंटेंट, कुणाच्या लॅपटॉपमध्ये, कुणाच्या मोबाईलमध्ये, कुणाच्या प्रिंटेड पुस्तकांमध्ये, कुणाच्या नोट्समध्ये. तो डेटा घेऊन काहीतरी प्रोसेस होते तुमच्या मेंदूतून आणि मग तुम्हाला आउटपुट मिळणार. हे एक बेसिक फक्त आयडिया लक्षात घ्या. सांगायचं काय, कॉम्प्युटरचं सांगायचंय. आता याच्यावरून तुम्हाला एक कळलं का, इनपुट द्यायचंय, आउटपुट समोर दिसणार आहे, त्याच्यासाठी सीपीयू काहीतरी प्रोसेस करतोय आणि तो कुठंतरी स्टोअर केलेला लॅपटॉप मधला डेटा वापरतोय. कळलं, मला एवढं सांगायचं होतं. प्रश्न याच्यावरती विचारलाय, इनपुट डिव्हाइस कोणतं आणि आउटपुट डिव्हाइस कोणतं. इनपुट डिव्हाइस कोणतं आणि आउटपुट डिव्हाइस कोणतं. मग आता इनपुट डिव्हाइस कोणतं मी तुम्हाला एवढं ओरडून ओरडून सांगितलंय. जिथं आपण काहीतरी इनपुट देतोय ते झालं इनपुट डिव्हाइस, आणि काहीतरी डिस्प्ले होतंय ते झालं आउटपुट डिव्हाइस. जिथून आउटपुट मिळतं ते आउटपुट, जिथून इनपुट मिळतं ते इनपुट. मग इनपुट मध्ये काय काय येते पहा, टच स्क्रीन, कॅमेरा, स्कॅनर, जॉयस्टिक, माऊस, कीबोर्ड, वेब कॅमेरा, ट्रॅक बॉल, आता मायक्रोफोन. आता बऱ्याच वेळेस काही नवीन नाव आले ना, ट्रॅक बॉल हे माहित नसतं म्हणून आपल्याला वाटतं हे उत्तर आहे का, तर ते काय असतं, माऊस सारखंच काम करतं, त्याच्यावरती करून हे करतं. जॉयस्टिक गेमिंग खेळण्यासाठी लागतं. वेब कॅम, कीबोर्ड, माऊस, माऊस मध्ये तर सगळ्यांना माहिती आहे इनपुट डिव्हाइस इनपुट देतं. आता हे मी तुम्हाला असं शिकवलं की काय, इनपुट डिव्हाइसेस मध्ये कॅमेरा, टच स्क्रीन, माऊस, कीबोर्ड, जॉयस्टिक, स्कॅनर आणि ट्रॅक बॉल. आता हे जर तुम्ही तोंडपाठ केलं तर तुम्हाला काय होईल, प्रश्न चुकू शकतो. मग तुम्ही म्हणताल कसं काय, मग तोंडपाठ नाही करायचं का, समजून घ्या. हे 100% टच स्क्रीन काय आहे, टच म्हणजे टच करतोय स्क्रीनवरती, टच स्क्रीन हे इनपुटच देतोय. पण प्रश्न काय विचारलाय हा लक्षात घ्या तुम्ही. मागच्या वेळेस त्यांनी प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते. काय विचारले, खालीलपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते. मग इनपुट आणि आउटपुट साधन खालीलपैकी कोणतं उपयोगात आणलं जातं,
तुम्हाला टच स्क्रीन उत्तर दिल्यावरती तुम्हाला असं म्हणायला नाही पाहिजे की सर तुम्ही आम्हाला टच स्क्रीन इनपुट डिव्हाइसेस मध्ये शिकवलं आहे का. दोन अँगल येतं त्याला. एक अँगल काय की तुम्हाला पण माहिती आहे टच स्क्रीन म्हणजे तुम्ही तिथंच काहीतरी टच करताय आणि स्क्रीन म्हणजे टच शब्दावरून तुम्हाला माहिती आहे टच करतोय इनपुट देतोय आणि स्क्रीन वरती देतोय आणि लगेच काय होतंय तुम्हाला समोरून आउटपुट सुद्धा त्याच स्क्रीनवरती दिसतंय. म्हणजे इनपुट म्हणून पण ते काम करतं आणि आउटपुट म्हणून पण काम करतं. हे तर तुम्हाला कळतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे उत्तर मारता येऊ शकतं. दुसरा ऑप्शन, समजा तुम्हाला हे नाहीच कळलं तर आपल्याकडे असंही असतं, आपल्याला काय मनाने नाही लिहायचं. टच पॅड. टच पॅड म्हणजे कोणतं? हे जे लॅपटॉप आहे, ह्या लॅपटॉपला हे जे आहे हे कीपॅड आहे. कीपॅड, की म्हणजे बटन आणि पॅड म्हणजे बटनांचं पॅड. लक्षात घ्या, कीपॅड. आणि इथं जे असतं ना आपण माऊस सारखा उपयोग करतो, याला टच होतंय पण हे पॅड आहे, स्क्रीन नाहीये, टच स्क्रीन नाहीये, टच पॅड आहे. याला मी काय करतोय, स्क्रोल करतोय, तशा प्रकारे हा स्क्रोल होतोय. बरोबर. मग ते झालं टच पॅड. मग टच पॅडला तुम्हाला आउटपुट मिळतं का काही? कंटिन्युअस तुम्ही तिथं इनपुटच देणारे, टिक करणारे, इकडं खालीवर घेणारे वगैरे काय करणारे त्यामुळे हे तर झालं इनपुट डिव्हाइस. सीआरटी म्हणजे कॅथोड रे ट्यूब, म्हणजे जुन्या काळातले असे डब्बेवाले पीसी. हे काय काम करतं? आउटपुट. क्लिअर. माऊस कशाचं काम काय करतं? माऊस मधून काही दिसतं का तुम्हाला किंवा काही ते रिझल्ट देतं का? नाही, इनपुटचंच काम करतं. ते झालं इनपुट. राहिला प्रश्न टच स्क्रीन. त्याच्यामुळे तुम्हाला इथं हेच मला एवढ्या वेळेचं सांगायचंय की ऍप्लिकेशन वापरायला शिकायचंय. म्हणजे त्यांनी इथं गेम केलाय. त्यांनी जर विचारलं असतं ना इनपुट डिव्हाइस कोणतं किंवा आउटपुट कोणतं, तर तो झाला जरा सोप्या कॅटेगरीचा. त्यांना वाटलं की तुम्ही अधिकारी होणार येतं, थोडंसं ऍडव्हान्स मध्ये विचारू, म्हणजे आहे सोपंच. पण आपल्याला एवढं माहिती आहे की टच स्क्रीन इनपुट डिव्हाइस मध्ये आहे, पण आउटपुट मध्ये पण आहे ना. कारण त्यांनी विचारताना सांगितलंय की कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते, आणि त्याचं उत्तर आहे टच स्क्रीन. क्लिअर झालं? या आपलं परत लेक्चरकडं. संगणकाच्या रचनेसंबंधी आपण पाहतोय. इनपुट पासून सुरुवात केलेली आपण. इनपुट डिव्हाइसेस, मग टच स्क्रीन कशामध्ये येतं? इनपुट आणि आउटपुट दोन्हीही म्हणून वापरलं जातं. आणि पुढच्या जर विचारलं इनपुट कोणतं आणि 3 जर आउटपुट डिव्हाइसेस दिले आणि जर हे एक दिलं तर याला तुम्ही इनपुट मध्येही टाकू शकता किंवा आउटपुट मध्ये सुद्धा टाकू शकता. कॅमेरा काय करतो? फक्त फोटो काढण्याचं काम करतो. परंतु उद्या जर त्याच्यात पण स्क्रीन आहे, ओपन करून फोटो बघितला तर तो आउटपुट सुद्धा दाखवतो. ते जसा प्रश्न येईल तसं. स्कॅनर काय करतं? इनपुट करतं. ट्रॅकबॉल इनपुट, जॉयस्टिक इनपुट, वेब कॅमेरा इनपुट, कीबोर्ड आणि माऊस मध्ये तर काहीच कसला डाऊट नाही. हे फक्त इनपुट डिव्हाइसेस आहेत. मग आउटपुट डिव्हाइसेस कुठले येतं? परत कन्फ्युजन नको. स्पीकर आवाज देतो, फक्त आउटपुट देतो, इनपुट नाही त्याच्यामध्ये. आउटपुट आवाज नुसता भोंगा वाजतो, आउटपुट फक्त देतो, इनपुट नाही. मॉनिटर डिस्प्ले दाखवतो फक्त समोर. आता इथं तुम्ही म्हणणार मग स्क्रीन टच असेल तर मग ते इनपुट म्हणून काम करणारच टच केल्यावर, मग त्याला स्क्रीन टच. आलं लक्षात? हे मॉनिटर आहे. मॉनिटर फक्त आउटपुट डिव्हाइस देतं. आपल्या कानाचे हेडफोन काय करतात? फक्त आउटपुट देण्याचं काम करतात. प्रिंटर काय करतं? प्रिंट काढून आपल्या समोर रिझल्ट दाखवण्याचं काम करतं. प्रोजेक्टर काय करतं? आपल्याला समोर चित्र दाखवण्याचं काम करतं. आणि प्लॉटर हे वेगवेगळ्या काय करतं? डिझाईन वगैरे बनवण्याचं काम करतं. अशा प्रकारे हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. काय तर आउटपुट डिव्हाइसेस आहेत. हे तुम्हाला समजलं. म्हणजे आपण रचनेमध्ये काय शिकतोय आत्ताशी, की इकडनं इनपुट आहे आणि इकडं आउटपुट आहे. प्रश्न होता इनपुट आउटपुट वरती, म्हणून इनपुट आउटपुट क्लिअर झालं. आता आपल्याला मधल्या ह्या गोष्टी पाहिजेत. त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हा जो बेसिकचा पार्ट आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की बऱ्याचदा एक नॉर्मल जरी एखाद्या सहज बोलता बोलता एखाद्याने विचारलं तुला हार्ड कॉफी देऊ का सॉफ्ट कॉफी, तरी आपल्याला 2 मिनिटं लक्षात येत नाही की हार्ड कॉफी सॉफ्ट कॉफी मध्ये काय फरक आहे. किंवा सगळ्यांनाच, मी म्हणतो सगळ्यांनाच
हे आत्ता कळायला लागले. हार्ड कॉपी म्हणजे आपण प्रिंट काढून आपल्या हातात धरलेली गोष्ट, आणि सॉफ्ट कॉपी म्हणजे तो म्हणतो तुला मी पीडीएफ बनवून मोबाईलमध्ये देऊ का, तुझ्या मेलला पाठवू का, ती झाली सॉफ्ट कॉपी. हे सगळ्यांना आत्ता सोपं वाटतंय. एक 4-5 वर्षापूर्वी हे लक्षात येत नव्हतं की सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी मध्ये पटकन फरक कळत नव्हता. मग आता कळलंय सगळ्यांना. हार्डवेअर नावातच आहे, हार्ड अवघड म्हणजे जे हातात दिसतं. आता हा मोबाईल आहे, दिसतोय समोर, हार्ड आहे. हा पेन आहे, हे घड्याळ आहे, हे हार्ड कॉपी येतं. आणि याच्यामध्येच असलेलं व्हॉट्सअप आहे, सॉफ्ट कॉपी म्हणता येईल त्याला. सॉफ्टवेअर येते, त्यानंतर तुमच्या पीडीएफ किंवा जे आपण फक्त पाहू शकतो व्हर्च्युअली असं म्हणता येईल त्याला, ते झालं सॉफ्ट कॉपी किंवा सॉफ्टवेअर. मग त्याची उदाहरणं तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जे तुम्ही पाहू शकता हाताने, पाहू तर हे पण शकता तुम्ही म्हणताल, पण हातामध्ये धरू शकता, पकडू शकता, त्याचं काहीतरी अस्तित्व असतं, काहीतरी प्रेझेन्स असतो. तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय म्हणून तुम्ही अभ्यास करताय. तसं याचं अस्तित्व आहे. सीपीयू असेल, मॉनिटर असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, हे पीसीबी असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या काय येतं, हार्डवेअर येतं. आणि सॉफ्टवेअर कोणते मग, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम. आता हे काय येतं, हे ब्राउझर येतं. हे सुद्धा आपण व्यवस्थित पाहूया की ब्राउझर म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी सर्च इंजिन गुगल आहे, त्याचे हे ब्राउझर येतं, मोझिला फायरफॉक्स आणि गुगल क्रोम. आपण इंटरनेटवरती डायरेक्ट काहीतरी सर्च करतो, तो एक प्रकार. ते करतो आपण URL थ्रू, म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आपण www.mpsconline.com असं टाईप करतो इंटरनेटवरती, ते वरती येतं. आणि खाली आपण विंडोमध्ये फक्त MPSC केलं की वेगवेगळ्या लिंक येतात. ते झालं ब्राउझर थ्रू मिळालेला रिझल्ट. आणि आता तर याच्या पलीकडे जाऊन काय आलेलं आहे, AI आलंय. आता काहीच कशाला करायची गरज नाही. येत्या काही दिवसात AI जे काही करू राहिले आता, अक्षरशः मी तुम्हाला मागच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं, धोक्यात आणलंय त्यांनी अक्षरशः सगळ्यांचे जॉब. त्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजीशी फ्रेंडशिप करणं गरजेचं आहे. फक्त हे अवघड आहे म्हणून सोडून देऊ नका. उद्याहून तुम्ही जरी जॉबला जॉईन झाले तरी 100% तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं लागणार आहेत. त्याच्यामुळे याला आपल्याला जमत नाही, हे बाजूला टाकून देऊ, असं काही करू नका. लक्षात आलं. मग याच्यातली उदाहरणं वेगवेगळी येतं. अँड्रॉइड सॉफ्टवेअर आहे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पण ते एक सॉफ्टवेअरशी रिलेटेडच आहे. एक्सेल असेल किंवा पीडीएफ असेल, जे काही तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये डिजिटली प्रेझेन्स आहे ते सगळं तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकता. लक्षात आलं. इनपुट कडून आउटपुट कडे गेलो. आता मध्ये काय, सीपीयू स्टोरेज. त्याच्यात अजून एक ऍड काय होतं पहा. आता हा जो लॅपटॉप दाखवला तुम्हाला मी, लॅपटॉप जर खालच्या बाजूची स्क्रीन उघडली, खालच्या बाजूची स्क्रीन म्हणजे खालच्या बाजूचं जर ते काळं उघडलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये हे सेम स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. सेम स्ट्रक्चर काय, इकडनं इनपुट डिव्हाइसेस असा केबल असतील. म्हणजे आता तुम्ही म्हणताल मग हे इनपुट आउटपुट तर तुम्ही कीपॅड आणि ते सांगितलं, मग कसं असतं, इनपुट म्हणजे समजा हे कीपॅड आहे, हे कीपॅड आहे बरोबर, आणि हे कीपॅड मधून अशी केबल असते, ती जॉईन कुठं असते मग, हे म्हणजे तुमचं मग काय सीपीयू, ALU, CU याला काहीतरी कनेक्ट असते. आणि इथून केबल परत इकडं आउटपुट मॉनिटरला कनेक्ट असते वरती गेलेली, म्हणजे आपल्या स्क्रीनच्या बाजूला. त्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट समोर रिझल्ट दिसतो. आता हे जे ऑपरेशन येतं हे सगळे काय वापरून होतात, स्टोरेज मध्ये सेव्ह केलेला डेटा तो वापरला जातो आणि त्याच्या थ्रू आपल्याला समोर रिझल्ट मिळत असतो. अशा प्रकारची ही सेम रचना कुठे आहे, याच्यामध्ये. मग हे झालं इनपुटचं. आता ALU आणि CU म्हणजे सीपीयू किंवा कंट्रोल युनिट, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, दोन फरक समजून घ्या तुम्ही. एक सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि एक म्हणजे युनिट. याची चित्र पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सीपीयू मध्ये हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं पूर्णपणे आतमध्ये खोलल्यावरती. हे काय, आपला पीसीबी असतो याच्यामध्ये, आणि ते सर्किट बोर्ड जो आहे आपला, जो हा प्रिंटिंग सर्किट बोर्ड आहे, ह्या बोर्डवरती सगळं ऑपरेशन आणि हे सगळं जे आहे ते अशा प्रकारचं असतं. तुम्ही बऱ्याचदा एखाद्या रिपेअरिंगच्या दुकानात गेलं तर हे पीसीबी बाहेर पडलेले तुम्हाला खराब झालेले पाहायला मिळतात. म्हणजे मदरबोर्ड असतो त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो, ड्रोन मध्ये केला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी या पीसीबीचा बोर्डचा वापर केलेला असतो. ते कसं काय त्याच्या तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. पण हे काय करतं, सगळ्या कॉम्प्युटरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी हे करतं, मॅनेजमेंट करतं, त्यांच्यामध्ये
हे राखतं, समन्वय राखतं. आणि हा काय अरिथमॅटिक लॉजिकल युनिट म्हणजे ALU आहे. ALU काय करतं मग? ALU हे तुमचं जेवढ्या काही काय म्हणता येईल त्याला मॅथमॅटिकल ऍक्टिव्हिटी आहेत, मॅथमॅटिकल ऍक्टिव्हिटी जेवढ्या काही आहेत त्या करण्याचं काम कोण करतं? हे ALU करतं. म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगतो. समजा तुम्ही कीपॅड वरती टाईप केलं 10+5 बरोबर. हे कुठं केलं? इनपुट दिलं. हे इनपुट तुम्हाला काय मिळालं? समोर सीपीयू मध्ये त्याला कळलं ने असं काहीतरी विचारलंय. सीपीयू ला कळलं की 10+5. सीपीयू ने ते कुठं पाठवलं? ALU कडे पाठवलं. हा त्याचा कामगार आहे असं लक्षात घ्या, त्याच्यासाठी काम करणारा सहकारी आहे. मग त्या ALU कडे गेलं. मग जेवढ्या काही गणिती क्रिया आहेत, मग त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणिले आणि भागिले एवढं जे काही आहे ते सगळं करण्याचं काम कोण करतं? ALU करतं. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट हे करतं. आणि मग ते ALU ने केल्यानंतर 10+5 सीपीयू त्या ALU ने केल्यानंतर ALU परत याच्याकडे देतं. कशासाठी? स्टोरेज करण्यासाठी. मग हे सीपीयू काय करतं? परत इथं कुठंतरी स्टोरेज आहे. मग लॅपटॉप मध्ये, कॉम्प्युटर मध्ये स्टोरेज कसे येतं ते आपला पुढचा पार्ट आहे की स्टोरेज शिकणार आहे आपण. त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या मेमरी येतं. एक आहे प्रायमरी मेमरी आणि एक आहे सेकंडरी मेमरी. त्या कशा वर्क करतात हे सुद्धा आपण पाहणार आहे. मग इथं स्टोअर केलं आणि नंतर ह्या सीपीयू ने मॉनिटरला हे पाठवलं आणि आपल्या समोर उत्तर आलं 15. ही झाली प्रोसेस, एक बेसिक प्रोसेस. तुम्हाला काय मी एकदम कॉम्प्युटर इंजिनियर नाही बनायचं, तुम्हाला फक्त हे समजून घ्यायचंय कशा प्रकारे चालतं. 10+5 हे इनपुट दिलं, सीपीयू ने ते ऐकलं. ALU म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट याने काय केलं? गणिती क्रिया केल्या. ते स्टोरेज कडे, मग याने स्टोरेज साठी पाठवलं, ते स्टोअर केलं आणि नंतर डिस्प्लेला आपल्या समोर 15 दाखवलं. क्लिअर? आता स्टोअर का केलं? आपण नेक्स्ट पुढे जातो तरी पण हिस्ट्री सेव असते का नाही मागं? मग हे सगळं स्टोअर असतं ऑलरेडी. आता ही कुठलीही गोष्ट जर स्टोअर करायची असेल तर स्टोरेजच्या दोन प्रकारच्या मेमरी येतं. एक आहे प्रायमरी मेमरी आणि एक सेकंडरी मेमरी. हे सगळं कुठं सेव आहे? जो तुम्हाला मी लॅपटॉप उघडून दाखवला त्याच्यामध्ये खालच्या बाजूला, किंवा तुमचा जर मॉनिटर असेल तर मॉनिटरच्या बाजूला एक डब्बा ठेवलेला आहे मोठा, सीपीयू आपण त्याला म्हणतो. त्याच्यात ग्राफिक्स कार्ड वगैरे सगळं असतं. तर त्याच्यामध्ये हे सगळं घडत असतं. ह्या याच्यामध्ये इथं जे स्टोरेज सांगितलंय तुम्हाला, ह्या स्टोरेज संबंधीचे दोन प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी मेमरी, एक आहे सेकंडरी मेमरी. एक आहे प्रायमरी मेमरी, एक आहे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे काय, सेकंडरी मेमरी म्हणजे काय हे समजण्यापूर्वी दोन उदाहरणं लक्षात घ्या यांची. रॅम आणि रॉम हे प्रायमरी मेमरीचं उदाहरण आहे. रॅम आणि रॉम काय? रॅम आणि रॉम हे प्रायमरी मेमरीचं उदाहरण आहे. आणि सेकंडरी मेमरीचं उदाहरण काय? HDD, SSD, पेन ड्राईव्ह, DVD, जे तुम्हाला सांगायची गरज नाही. तरी पण बघायचं असेल तर ही हार्ड डिस्क आहे 1 TB ची. ही अशा प्रकारे हार्ड डिस्क असते. आणि इकडे असते ही लॅपटॉप मध्ये असते किंवा तुमच्या सीपीयू मध्ये असते मॉनिटरच्या. हार्ड डिस्क ही 1 TB म्हणजे तुम्हाला माहिती 1000 GB च्या वरती डेटा याच्यामध्ये आहे. बरोबर? ही झाली हार्ड डिस्क. हा झाला पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह कळला तुम्हाला. आणि एक नवीन आलंय म्हणजे आता ते ड्रॉबॅक होता आपल्या हार्ड डिस्कचा, तो हार्ड डिस्कचा ड्रॉबॅक कव्हर करण्यासाठी आलंय SSD. म्हणजे ह्या हार्ड डिस्क मध्ये असती मोटर. ह्या हार्ड डिस्क मध्ये असती इथं मोटर. आणि कुठलाही डेटा या ठिकाणावरून त्या ठिकाणी पाठवायचा असेल किंवा आपण जी प्रोसेस करतो ही होण्यासाठी याला खूप वेळ लागतो. त्यामुळे काय लागतोय परत घ्या. हे आता परत तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, हे का दाखवतंय मास्तर? याच्यावरती जो प्रश्न आलाय तो हे तुम्हाला दाखवल्यावरच लक्षात येईल सुटल. कारण ही जी हार्ड डिस्क होती याला लागतोय वेळ. वेळ लागतोय म्हणून तुमचा कॉम्प्युटर झालाय स्लो. बरोबर? पण मग ही मेमरी कशी आहे? स्लो होणारी मेमरी आहे. म्हणजे याच्यात ऑपरेशन कसे होतात? हळूहळू होतात. आणि याच्यामध्ये कसे होतात? जलद. याच्यात कसे होतात?
जलद ऑपरेशन होतात, फास्ट होतात. पण तुमच्या मोबाईलचा रॅम जर पाहिला तुम्ही तर रॅम किती असतो? 2 GB, 8 GB, 16 GB. पण हार्ड डिस्क जर पाहिली तर 500 GB, 1 TB. आता हीच हार्ड डिस्क कितीची आहे? 1 TB ची, 1000 GB वरती असलेली हार्ड डिस्क आहे. म्हणजे याचा काय आहे? डेटा स्टोरेज आहे जास्त. दुसरा पॉइंट घ्या लक्षात, वेळ स्लो चालतं ते, म्हणजे जास्त वेळ लागतो. याचा स्टोरेज सुद्धा जास्त आहे आणि ही पैशाच्या बाबतीत तशी मग स्वस्त आहे, कारण ही 4-5 हजाराला 1 TB ची मिळते. पण तुमचा इकडं रॅम जर टाकायचा असेल तर तो काय एवढ्या स्वस्तात मिळत नाही. म्हणजे हे आहे महाग. हे कसं आहे? महाग. आणि हे कसं आहे? साचवायला मेमरी कमी. या 3-4 गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतो, कारण प्रश्न विचारलाय मागच्या वर्षी. म्हणून प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये लक्षात घ्या. मग तुम्हाला पेन ड्राईव्ह माहिती आहे, हार्ड डिस्क माहिती आहे, त्यानंतर डीव्हीडी माहिती आहे. मग तुम्ही हे SSD काय आणलंय? तर ही आहे SSD. ही आहे SSD. SSD काय झालं? आता तुम्हाला मी सांगतो एवढ्या वेळचं ओरडून की हार्ड डिस्क कशी असते? जास्त वेळ लागतो, स्लो ऑपरेशन होतात. मग काय सगळ्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या मॅनेज कशा करणार? म्हणजे तुम्ही इथं काम काय स्टोअर तर करावं लागणार याच्यामध्येच, स्लो तर काय काय जमणार नाही. म्हणजे ते म्हणतात ना, पोस्टही पाहिजे आणि कष्टही नको. असं होईल का? बरोबर, पोस्टही पाहिजे आणि कष्टही नको, असं होत नाही. म्हणून तुम्हाला डेटा पण स्टोअर जास्त करायचा आहे आणि फास्ट पण करायचा आहे. म्हणून या हार्ड डिस्कच्या जागेवरती एक नवीन हे तयार केलंय, त्याला म्हणतात SSD. हार्ड डिस्क डिव्हाइस जे आहे, हार्ड डिस्क डिव्हाइस HDD, त्याच्या जागेवर आणलंय SSD. आणि ते मी माझ्या लॅपटॉपला सुद्धा करून घेतलंय. म्हणजे ही हार्ड डिस्क मी माझ्या लॅपटॉप मधून बाहेर काढली आहे आणि त्याच्या जागेवर SSD टाकलेली आहे. ही दुसरी SSD आहे माझी, ती इंटरनल टाकलेली आहे. एक्सटर्नल वापरायला सुद्धा SSD मिळते. त्याच्यामुळे काय झालं, माझा लॅपटॉप झालाय फास्ट. म्हणजे झालाय फास्ट, लक्षात आलं. पण स्टोरेज झालंय कमी, कारण SSD आहे 256 GB ची, ही होती 1 TB ची, ती बाहेर काढली आणि 256 GB टाकलं. मग आता पण मी एक्सटर्नल यूज करू शकतो ना, USB केबल वापरून एक्सटर्नल यूज करू शकतो. पण ही बाहेर काढली तर फक्त याचं ऑपरेशन असेल त्याच वेळेस हे स्लो चालेल. तसा लॅपटॉप कसा चालेल? फास्ट चालेल. म्हणून SSD हे आता नवीन इन्व्हेंट केलेलं आहे. आणि ही तुम्हाला SSD सुद्धा मी दाखवली आहे. आता दुसरी गोष्ट, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये मुद्दे लक्षात आले. स्लो लागतंय, वेळ जास्त लागतोय, स्वस्त लागतंय. बरोबर. आता याच्याबद्दल थोडक्यात थोडं जास्त पाहू की हे जे रॅम आणि रॉम आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. ही तर मेमरी कळली तुम्हाला. हे काय आहे? आता मोबाईल आहे. आता मी मोबाईल काय केला? ओपन केला, क्लिक केलं, बंद केलं, गॅलरी ओपन केली, टेलिग्राम ओपन केलं, काहीतरी मी याच्यावरती कंटिन्युअस केलं. बरोबर, चॅटिंग केली, व्हॉट्सअप उघडलं, बंद केलं. आता मला सांगा, हे एवढं मी करतोय, हे करण्यासाठी पण मेमरी लागते. ही कुठंतरी स्टोअर होतंय, हे ऑपरेशन घडतंय. म्हणजे जर पाहायला गेलं तर तू एक क्लिक क्लिक केली, हे जे क्लिक करताय, क्लिक करण्यासाठी सुद्धा एक छोटीशी मेमरी, त्याला म्हणतात रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि तो असतो तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपचा रॅम. काय असतो? रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि ती मेमरी आहे तुमच्या मोबाईल मध्ये, लॅपटॉप मध्ये इंटरनल प्रायमरी मेमरी. बरोबर. मग ती मेमरी काय करते? हे तुमचे ऑपरेशन जे कंटिन्युअस चाललेत ना, तुम्ही ओपन करताय, बंद करताय, साधं तुम्ही त्याच्यावर टिक केलं की एक क्लिक झाली, 1 बीट बाईट काय त्याच्यामध्ये बायनरी कोड तयार होईल, तो तुमचा लगेच त्या रॅम मध्ये जाऊन स्टोअर होतो. मग बऱ्याच वेळेस असं आपण म्हणतो की आता नवीन मोबाईलला ऑटोमॅटिक होतं, पण जुन्या मोबाईलला म्हटलं जातं की रॅम क्लिअर करा. काय येतं? रॅम क्लिअर करा. मग ते तुम्ही साईडला बटन दाबायचे आणि लगेच ते काय करतो आपण? रॅम क्लिअर करतो. त्याच्यावर 2-3 वेळेस टिक 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 करतो. बरोबर आहे. कॅशे मेमरी म्हटलं जातं परत एक दुसरी. हे सगळी प्रायमरी मेमरी येतं. रॅम, रॉम, रॉमचा लॉंग फॉर्म काय? रीड ओनली मेमरी.
रीड ओनली मेमरी, ही काय रॅन्डम ऍक्सेस मेमरी, कॅशे मेमरी, ह्याच्यामध्ये हे ऑपरेशन करतात. मग ती मेमरी किती असते 2 GB 4 GB. मग मोबाईलमध्ये ज्यावेळेस रॅम फुल होतो, तुम्ही ऑपरेशन करतच जाताय, लोड देताय, मोबाईलची कॅपॅसिटी 2 GB ची आहे, म्हणून काय म्हटलं जातं लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त रॅमचा घ्या. एक वेळ स्टोरेज कमी जास्त असेल तर आपण ते डिलीट करू शकतो. रॅम जास्त घ्या कारण मोबाईल हँग होत नाही. जर तुम्हाला एवढासाच दिलेला आहे साठा, याच्यामध्ये तुम्ही भरमसाठ ऑपरेशन करताय तर ते हँग होणार आहे फुल भरल्यानंतर. मग त्याला ते क्लिअर करून पण काही लगेच ते ओपन होत नाही, त्याच्यात बफर तयार होतो. त्याच्यामुळे रॅम मोठाच असला पाहिजे, 4 GB 8 GB 16 GB जे काही जास्तीत जास्त घेता येईल तेवढा असला पाहिजे. मग हे झाला रॅम. आणि मग तो क्लिअर करायची गरज का नाही पडणार, कारण तो मोठा आहे, त्याच्यात किती ऑपरेशन झालं तर ते होत राहतात आणि तो कंजेस्टेड होणार नाही. म्हणजे कमी जागेत जास्त गर्दी आणि जास्त जागेत कमी गर्दी, ह्या कन्सेप्टला तुम्ही मॅच करू शकता. हा झाला रॅम. रॉम काय आहे, रीड ओनली मेमरी. आता रॅम आणि रॉम मध्ये थोडासा फरक आहे, ते लक्षात घ्या. रॅम आणि रॉम, समजा तुम्ही मोबाईल शटडाऊन केलं, आपलं लॅपटॉप कॉम्प्युटर बंद केलं, तर ही रॅन्डम ऍक्सेस मेमरी पुसली जाते. ही आहे टेम्पररी, म्हणजेच तात्पुरती मेमरी. पण रॅन्डम रीड ओनली मेमरी ही आहे कायमस्वरूपी मेमरी, म्हणजे ही पुसली जात नाही. तुम्ही जर लॅपटॉप बंद केला किंवा पीसी बंद केला आणि परत चालू केला तर ही मेमरी तशीच राहते, याचे ऑपरेशन तसेच राहतात. थोडंसं कन्फ्युजन होईल असा पॉइंट तुम्हाला मी सांगतो, पण ते आपल्याला आत्ताच क्लिअर करायचे म्हणजे परत होणार नाही. जर तुम्ही ह्याच्यामध्ये फरक पाहायला गेला प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये, तर एक फरक हे की हे जे तुम्हाला सांगितलं वेळ जास्त स्वस्त, आणि अजून एक हे फरक इथं, याला म्हणतात तात्पुरती मेमरी, तात्पुरती मेमरी, आणि याला म्हणतात कायमस्वरूपी मेमरी. याला म्हणतात कायमस्वरूपीची मेमरी. हे 2 पॉइंट येते, परीक्षेला येणारे पॉइंट येतं, तात्पुरती मेमरी आणि कायमस्वरूपीची मेमरी. आता ह्या तात्पुरत्या मेमरीमध्ये आपण 2 उदाहरणं पाहिलेत. एक पाहिलाय रॅम आणि एक पाहिलाय रॉम. याच्यामध्ये रॅमला म्हणलं जातं एकदम तात्पुरती मेमरी, ती लगेच पुसली जाते. पण रॉमला म्हटलं जातंय कायमस्वरूपीची मेमरी, ती पुसली जात नाही. म्हणजे काय, आता माझा मोबाईल स्विच ऑफ आहे, तो जर मी स्विच ऑनच्या बटनाने दाबून धरून स्विच ऑन केला तर त्याला कसं कळल की आपल्याला काय व्हायचंय. तो जो लगेच लोगो येतो ना समोर, इथं आता ओपन केलं की लगेच ते ऍपलचं चिन्ह येईल, ते कसं येतं, तर ते असतं बूट इनपुट आउटपुट बायोस. म्हणजे बूट इनपुट आउटपुट मध्ये सेव्ह केलेला प्रोग्राम सांगतो की आता तुला ओपन व्हायचंय. आता तुझ्या समोर कुठलाही पीसी ज्यावेळेस आपण लॉग इन करतो, ते बूटिंग करतो म्हणतात ना, मग बूट करतो आपण म्हणजे पूर्णपणे फ्लॅश होतं नवीन. ते जे बूट होतं त्याचे जे प्रोग्राम्स असतात ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये स्टोअर असतात. रीड ओनली मेमरी नावात आहे, रीड ओनली मेमरी. म्हणजे हे चेंज काहीच करत नाही, ते फक्त वाचतं. त्याच्यामुळे सहजासहजी याच्यामध्ये व्हायरस घुसत नाही, याच्यामध्ये काही बदल होत नाही, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. फक्त रीड करतं, ते वाचण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये समजा सेव्ह केलेलं आहे की हा याने हे बटन दाबलं की आपल्याला हे सोडायचंय. आलं का लक्षात. असं लक्षात घ्या तुम्ही, इथं पॉवर स्विचचं बटन आहे, इथं रॉम आहे, आणि त्याला माहिती आहे की आपल्याला इकडनं बटन दाबलं, आपल्याला अलर्ट आला की आपल्याला फक्त हे सफरचंदाचं चिन्ह सोडायचंय, आणि मग बाकीच्या प्रोसेस त्याच्यात म्हणजे ती प्रोग्राम सोडायचा टोटल. म्हणजे ते ओपन होणं आणि समोर लाईट दिसणं वगैरे हे सगळं होतं. हे सगळं रीड ओनली मेमरीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. अशा प्रकारे हे कन्फ्युजन नका करून घेऊ. ही टेम्पररी आहे, ही कायमस्वरूपी आहे. पण जर तुम्हाला मेन वरती विचारलं तर प्रायमरी ही तात्पुरती आहे, सेकंडरी ही कायमस्वरूपी आहे. आणि हे तुम्हाला परत एकदा ते झालं तिथं की हा प्रश्न आलाच नाही माझ्या सांगितलेला जसाच तसा, पण तुम्हाला हे कळलं. प्रश्न कसाही विचारला आणि काही डिव्हाइस दिलं तर प्रायमरी मेमरी रॅम आणि रॉमच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येते, तात्पुरतं करणाऱ्या गोष्टींसाठी लागते. मग आता हे जर बंद केलं तर ती मेमरी सेव्ह असते का, नसतेच. पण ही मेमरी सेव्ह असते का, नाही, होय, ही पण सेव्ह असते, ही तर सेव्हच राहते, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ती जी दुसरी आहे रॉमची, ती पण सेव्ह राहते. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही एखादा लॅपटॉपमध्ये किंवा याच्यामध्ये जर एखादा बदल केला आणि जर ती गोष्ट अशी तुम्ही एडिट केली, इथं नाव होतं प्रमोद आणि तुम्ही ते काहीतरी राहिलं म्हणून समोर बोठे ऍड केलं, बोठे, बरोबर. हे झालं तुमचं, हे ऑपरेशन झालं रॅम मध्ये.
बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही सेव्हचं बटन दाबताल त्यावेळेस ते कुठं सेव्ह होणार आहे, मोबाईलच्या हार्ड डिस्क मध्ये म्हणा किंवा मेमरी कार्डामध्ये होणार आहे. मेमरी कार्डमध्ये सेव्हचं बटन दाबलं तरच ते तिकडे सेव्ह होणार आहे. अदरवाईज तर तुम्ही ते कट केलं तर फक्त पहिलं होतं तेवढंच राहील आणि तुम्ही काय म्हणता सहज सेव्ह करायचं राहून गेलं. सेव्ह करायचं राहून गेलं म्हणजे तुम्ही ते प्रायमरी मेमरीमध्येच ठेवलं, ते सेकंडरी मेमरीमध्ये गेलंच नाही. आणि प्रायमरी मेमरी कशी आहे, तात्पुरती आहे आणि ही कशी आहे, कायमस्वरूपी आहे. याचं अजून एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही बऱ्याचदा लॅपटॉपमध्ये ओपन केल्यावर रिसेंट फाईल असतं, रिसेंट फाईलमध्ये जाऊन ओपन करताना त्या ओपनच होत नाहीत. होणारच कशा आहेत रिसेंट फाईल ओपन, कारण त्या म्हणजे त्याच्यातून निघून जातं, त्याच्यातलं मेमरी सेव्ह राहत नाही, ती रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही सेव्ह राहत नाही. मग कॅशे पण क्लिअर करतो आपण, आपले ब्राउझर पण क्लिअर करतो. ते मी तुम्हाला सायबर स्टॉकिंगच्या याच्यामध्ये अजून डिटेल सांगतो. ते कॅशे क्लिअर जे करतो ना ते का गरजेचे येतं, कुकीज ज्या पाठवतात आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट थ्रू आणि त्याच्यामुळे आपल्याला ऍडव्हर्टाईज दिसतात, ते सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल. याच्यामध्ये आलेला प्रश्न पहा प्रायमरी आणि सेकंडरी मेमरीवरता रचनेसंबंधात. कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक असते पहा. कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये ती हार्ड डिस्क पेनड्राईव्ह हे का गरजेचं आहे. रॅमच्या तुलनेत जलद डेटा ऍक्सेस, रॅमच्या तुलनेत जास्त जलद डेटा करताय का, नाही करत, स्लो डेटा करतय, जलद नाही. त्याच्यामुळे हे कट झालं. डेटा आणि प्रोग्राम्स कायमस्वरूपी साठवण्यासाठी, अरे होय की आता सांगितलं, कायमस्वरूपी साठवण्यासाठी हार्ड डिस्क पेनड्राईव्ह कायमस्वरूपी साठवताना बाजूला काढून घ्या निवांत राहा. डेटावर जलद प्रक्रिया, त्यांना सुद्धा पर्याय सेट करायचं जीवावर आलं होतं का काय माहित नाही, पण त्यांनी एकच पर्याय डबल केला की डेटावर जलद प्रक्रिया करण्यासाठी. तर जलद नाही बाबा, स्लो. सूचनांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी, सूचनांची थेट अंमलबजावणी म्हणजे टिक केलं की लगेच रॅम करतंय ना काम, हे करतच नाही. म्हणजे तुम्हाला आणि मोस्ट अप्रोप्रिएट डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवणे म्हटलं की लगेच तुम्हाला उत्तर मिळून जातं. अशा प्रकारे हा रचनेसंबंधीचा दुसरा प्रश्न. एक प्रश्न कुठला होता, हा प्रायमरी मेमरीशी रिलेटेड. एक प्रश्न होता इनपुट आउटपुटशी रिलेटेड आणि एक प्रश्न होता आपलं डिव्हाइस कसा मोजला जातो तो इंचामध्ये. मॉनिटरचा, युनिटचा, स्क्रीनचा कसा मोजला जातो, तर कर्णाच्या स्वरूपात. असे 3 प्रश्न कॉम्प्युटरच्या रचनेच्या स्ट्रक्चरच्या संबंधी आलेले होते. याच्या पुढे मग आता आपल्याला काय पाहायचंय, संगणकाच्या असलेल्या पिढ्या, त्याच्यानंतर त्याच्या पुढे त्याची वेगवेगळी जनरेशन मध्ये पण त्यानंतर पुढे परत आपल्याला त्याचे प्रकार आणि त्याच्यानंतर मग सगळेच इथून पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू पाहायच्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. परत एकदा सांगतो, आयसीटी कॉम्प्युटरला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, 100% आपल्याला मार्क घ्यायचे आहेत. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. परत एकदा जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर 100% तुम्ही याच्यावरती तुमच्या मित्रांना सजेशन द्या. आपल्या ॲपमध्ये सायन्स बाय प्रमोद सर ह्या ॲपमध्ये तुम्हाला माहिती आहे टार्गेट प्रिलिमिनरी बॅच आहे, टार्गेट मेन्स बॅच आहे, टार्गेट प्री प्लस मेन्स प्लस PYQ अनालिसिस अशी बॅच आहे. इतर पण बॅचेस आहेत, तर आपल्या सेपरेट टेक्नॉलॉजीची पण बॅच आहे. पण मी तुम्हाला का नका घेऊ म्हणतो, ती जास्त सजेस्ट का करीत नाही, तर तुम्ही 100 रुपयासाठी सायन्स आणि टेक 40 मार्काची तयारी करा, ना की तुम्ही तिथं फक्त 8 मार्काची तयारी करा. पण जर याचं फक्त सायन्स असेल सगळ्यांचं, फक्त टेक्नॉलॉजीचा पार्ट असेल तर फक्त टेक्नॉलॉजी घेऊ शकता. प्रिलियमसाठी येणाऱ्या महाभरतीसाठी सुद्धा आपली बॅच आहे. कोणतीही बॅच जर घ्यायची असेल तर तुम्ही भरपूर सारे डिस्काउंट नेहमी चालू असतात, तुम्ही आत्ता बॅच ती घेऊ शकता. चांगलं वाटलं असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.